हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं ओम ट्युटोरियल स्टडीमध्ये। सो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत की MST CET करता सॉलिड स्टेट हे चॅप्टर स्टडी करायचं कसं। सो फ्रेंड्स, कमीत कमी टाइमामध्ये आपण सॉलिड स्टेट हे चॅप्टरचा अभ्यास करायचा कसा। सो फ्रेंड्स, आता आपण या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। सो फ्रेंड्स, या चॅप्टरमध्ये 3 मेन डिफरन्स बिटवीन आहेत, ते तुम्ही आपण MST CET करता केले पाहिजेत, त्याच्यामधून MCQ विचारल्या जाऊ शकतात। सो फ्रेंड्स, तर ते 3 मेन डिफरन्स बिटवीन कोणते। सो फ्रेंड्स, पहिला डिफरन्स बिटवीन आहे क्रिस्टलाइन सॉलिड अँड ॲमॉर्फस सॉलिड, क्रिस्टलाइन सॉलिड अँड ॲमॉर्फस सॉलिड। सो दुसरा डिफरन्स बिटवीन आहे आयनिक क्रिस्टल, कोव्हॅलेंट नेटवर्क क्रिस्टल, कोव्हॅलेंट नेटवर्क क्रिस्टल हा दुसरा डिफरन्स बिटवीन आहे। आणि तिसरा डिफरन्स बिटवीन आहे आपला मोलर क्रिस्टल आणि मेटॅलिक क्रिस्टल, मोलर क्रिस्टल, मेटॅलिक क्रिस्टल हे 3 डिफरन्स बिटवीन तुम्ही या चॅप्टरमधून केले पाहिजेत। सो फ्रेंड्स, आता हे डिफरन्स बिटवीन का बरं केले पाहिजेत, तर याच्यामधून बरेचसे PYQs आपण जर बघितले तर याच्यामधून MCQ विचारल्या जातात। सो फ्रेंड्स, तर आता क्रिस्टलाइन सॉलिड ॲनिसोट्रॉपी आहे की काय आहे, शार्प मेल्टिंग पॉईंट वगैरे असे जे छोटे छोटे जे पॉईंट आहेत ते तुम्ही ॲमॉर्फस सॉलिडमध्ये आणि क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये हे पार्ट तुम्ही केलेच पाहिजेत। आता इथे तुम्हाला क्रिस्टलाइन सॉलिड आणि ॲमॉर्फस सॉलिड याचा डिफरन्स बिटवीन पण तुम्हाला दिसतच असेल। ओके, एक मिनिट झूम करतो। सो याचा डिफरन्स बिटवीन पण तुम्हाला डायजेस्ट मधला आपला दिसतच असेल। सो डिफरन्स बिटवीन पण तुम्ही करून घ्या। आता दुसरा आपला पॉइंट असतो, हे 3 डिफरन्स जर सोडले तर आपला पॉइंट असतो आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम। तर आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझमचं काय करायचं, तर आयसोमॉर्फिझमचे तुम्हाला एक्झाम्पल विचारले जातात किंवा नॉट ट्रू मध्ये हे एक्झाम्पल विचारले जातात की एक्झाम्पल कोणाचं नाहीये। नॉट ट्रू करता सॉलिड स्टेटमध्ये एक प्रश्न विचारल्याच जातो की नॉट ट्रू म्हणजे काय, नॉट ट्रू। सो आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम याची डेफिनेशन सुद्धा तुम्ही लक्षात घ्या। आणि ॲलिओट्रॉपी हे पण लक्षात घ्या। ओके, सो आता तुम्हाला काही मी न्यूमरिकल देणार आहे। न्यूमरिकल देण्याआधी हा जो चार्ट आहे पुस्तकातला हा एकदम IMP आहे। सो का बरं IMP आहे, तर याच्यामधले तुम्हाला काहीतरी एक्झाम्पल विचारले जाऊ शकतात। आयनिक सॉलिडचं एक्झाम्पल, सो या चार्टमधलं तुम्हाला काही पण विचारलं जाऊ शकतं। सो चार्ट हा रीड करूनच घ्यायचा आहे आपल्याला। ओके, आता सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट सॉलिड स्टेटमधला म्हणजेच आहे आपल्याला युनिट सेल। सो युनिट सेल या टॉपिकवर, टाइप्स ऑफ युनिट सेल या टॉपिकवर 101% एक MCQ आहे म्हणजे आहेच यावर्षी। सो युनिट सेल, आता एक मिनिट, एकदम सिंपल तुमचा टाइम वाचवून देतो। आता CCP मध्ये किती ॲटम असतात, 4 ॲटम। HCP मध्ये किती ॲटम्स असतात, 6 ॲटम। SC मध्ये किती ॲटम असतात, म्हणजेच SC मध्ये किती ॲटम असतात, 1 ॲटम। BCC मध्ये किती ॲटम असतात, 2। FCC मध्ये 4 ॲटम। आता हे तुम्हाला न्यूमरिकल करण्याकरता हे पॉइंट्स तुम्हाला कामात येतील। आता एक प्रश्न किंवा एक न्यूमरिकल तुम्हाला विचारले जाऊ शकतं एज लेंथ फाइंड करण्याकरता। तर एज लेंथ फाइंड करायचं न्यूमरिकल आपल्याला सोडायचंच नाहीये, एज लेंथ फाइंड तुम्हाला करताच आली पाहिजे। त्याकरता मी तुम्हाला 3 पॉइंट सांगतो की एज लेंथ फाइंड करायची कशी, आणि ती करून सुद्धा दाखवतो, पण त्याचं एक्झाम्पल एकच देणार। एज लेंथ फाइंड आउट करण्याकरता 3 फॉर्म्युले आहेत। सो हे 3 फाइंड आउट, SC करता 2R, A इज इक्वल टू 2R। FCC करता A इज इक्वल टू 2 इंटू रूट ऑफ 2R, आणि BCC करता R इज इक्वल टू रूट ऑफ 3/4A। सो फ्रेंड्स, हे 3 फॉर्म्युले आहेत एज लेंथ फाइंड करण्याकरता। जर तुम्हाला प्रश्नात आलं की कॅल्क्युलेट द एज लेंथ, तर नक्कीच, आणि तुम्हाला तिथे दिलेलं पण असेल कॅल्क्युलेट द एज लेंथ, पण कशाची, BCCची का FCCची आणि किंवा मग SCची। जर तुम्हाला दिलेली असली तर तुम्ही हे फॉर्म्युले त्याच्यात पुटअप करायचे
आरची जी व्हॅल्यू आहे ती त्यामध्ये दिलेली असेल, दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, आलेलं उत्तर तुमचं असेल. जे उत्तर आलं ते ऑप्शन टिक करायचा. ओके. सो फ्रेंड्स, आता इथं एक मी एक्झाम्पल तुम्हाला एक्झाम्पल म्हणून एक दिलेलं आहे. तर अशाच प्रश्नांची तुम्ही प्रॅक्टिस सुद्धा करू शकतात. काय दिलेलं आहे तुम्हाला? द एलिमेंट ऑफ हॅज बीसीसी स्ट्रक्चर. आता बीसीसी स्ट्रक्चर दिलेलं आहे. बीसीसी स्ट्रक्चर करता काय फॉर्म्युला आहे? बीसीसी आर इज इक्वल टू √3/4a. सो फ्रेंड्स, काय फॉर्म्युला आहे आपल्याला? आर इज इक्वल टू √3/4a. सो फॉर्म्युला पुटअप केला, √3/4a. √3/4a आपल्याला या प्रश्नामध्ये 600 पिकोमीटर दिलेला आहे, म्हणून इथे पुट केलं 600 पिकोमीटर. दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, त्यानंतर आपल्याला हे आन्सर मिळालं. हेच आपलं आन्सर आहे. ओके. सो फ्रेंड्स, आता पॅकिंग इफिशियन्सी अजून एक तुम्हाला एक टेबल मी आपल्या महाराष्ट्र बोर्ड टेक्स्टबुकमधला दाखवतो. हा जो टेबल आहे राऊंड केलेला डायरेक्टली, हा टेबल सुद्धा खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. पॅकिंग इफिशियन्सी, एससीची पॅकिंग इफिशियन्सी किती आहे, त्याच्यानंतर बीसीसीची पॅकिंग इफिशियन्सी किती आहे, हे सुद्धा तुम्हाला इथं विचारल्या 100% जाऊ शकतं. सो फ्रेंड्स, आपण हे नाही सांगू शकत की मोस्ट ऑफ MCQ IMP कोणता आहे, पण कशातलं येऊ शकतं हे आपण सांगू शकतो. CET करता ऑल टेक्स्टबुक IMP आहे. आता इथून पुढचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. सो फ्रेंड्स, तर काय म्हणणं आहे माझं आता? ऑक्टॅहेड्रल आणि टेट्राहेड्रल. सो फ्रेंड्स, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा असतो ऑक्टॅहेड्रल आणि टेट्राहेड्रल. याच्यावर तुम्हाला MCQ असतो. तर तो काय, तर तुम्हाला न्यूमरिकल दिलेलं असेल. सो आता मी तुम्हाला असं एक न्यूमरिकल सांगणार आहे, तर ते तुम्हाला परीक्षेत अशा टाईपचं येऊ शकतो. हेच येतंय असं माझं म्हणणं नाही. ऑक्टॅहेड्रल जेवढे असतात त्याच्याच डबल टेट्राहेड्रल असतात. हे बघा, इथं मी डिरेक्टली मराठीमध्ये लिहिलेलं आहे. ऑक्टॅहेड्रल जेवढे असतात त्याच्या डबल टेट्राहेड्रल असतात. सो डायरेक्टली मराठीमध्ये लिहिलेलं आहे, तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून. ॲव्होगॅड्रो नंबरची व्हॅल्यू 6.022 असते. ओके. सो आता मी इथं तुम्हाला एक एकदम सोपं न्यूमरिकल देणार आहेत. ते मुलांना जमत नाही आणि घाबरतात मुलं आणि त्याला स्किप करायचा प्रयत्न करतात किंवा समजत नाही मुलांना. सो फ्रेंड्स, आता आपलं एक न्यूमरिकल आहे. काय न्यूमरिकल? न्यूमरिकल काय आहे ते तुम्ही रीड करा. इन ॲन आयनिक क्रिस्टलाइन सॉलिड ॲटम ऑफ एलिमेंट Y फ्रॉम HCP. काय दिलेलं आहे आपल्याला? बॉक्स केलेला आहे मी तिथे. HCP स्ट्रक्चर. द ॲटम ऑफ एलिमेंट ऑक्युपाय 1/3 and tetrahedral avoid. What is the formula and compound? ओके. सो फ्रेंड्स, काय करायचं आहे तुम्हाला? सगळ्यात पहिले x आणि y असं लिहून घ्यायचं आहे. सो आपल्याला दिलेलं काय आहे? HCP. आता HCPचं ॲटम किती असतात HCP मध्ये? सो फ्रेंड्स, मी व्हिडिओच्या आधी पण सांगितलं की हे इम्पॉर्टंट आहे. HCP चे किती ॲटम असतात? 6. सो आपण 6 ॲटम लिहिले बघा, पुटअप केले 6 ॲटम. आता जेवढे ऑक्टाहायड्राइड जेवढे असतात त्याच्याच डबल टेट्राहायड्राइड असतात. सो आपण तसंच केलं, 6 त्याच्या डबल 12. आता हे 1/3. आता हा ऑक्युपाय किती स्पेस करतोय? तर 1/3 स्पेस हा ऑक्युपाय करतोय, म्हणून आपण इथं 1/3 केलं. सो फ्रेंड्स, याचं मल्टिप्लिकेशन केलं, सो 4 आणि हे 6. सो याला आपण 2 ने डिवाइड केलं तर काय आलं? 2:3. सो आता 2:3 म्हणजे x इज इक्वल टू 2 आणि y इज इक्वल टू 3. ऑप्शन ए इज करेक्ट. सो असे पण काही आता एक्झाम्पल्स असतात. क्वेश्चन नंबर 3 तुम्ही पाहू शकतात. व्हॉट इज द नंबर ऑफ टेट्राहेड्रल अवॉइड इज 0.6 मोल. कंपाऊंड इज इफ फॉर्म CCP स्ट्रक्चर. आता फ्रेंड्स, सो तुम्ही लक्ष देऊन बघा. सो फ्रेंड्स, तुम्ही लक्ष जर देऊन जर बघितलं तर आपल्याला इथं 0.6 मोल दिलेले आहेत. ओके. आणि इथं ॲव्होगॅड्रो नंबरची व्हॅल्यू काय असते? मी तिथं वरतीच तुम्हाला सांगितले की 6.022 ही आपली ॲव्होगॅड्रो नंबरची व्हॅल्यू असते.
सो इथं पुटअप केली बरोबर. आणि ऑक्टाहेड्रल त्याच्याच डबल टेट्राहेड्रल असतात म्हणून इथं 2 ने डिवाइड केलं, मग आपला आन्सर आलं 7.23. ओके. अजून एक न्यूमेरिकल मी इथं अशाच टाईपचं एक घेतलेलं आहे आणि हे सगळे PYQ आहे. सो फ्रेंड्स इथं ऑप्शन नाही लिहिलेले आहेत, सध्या ऑप्शन लिहायचे राहून गेले. सो फ्रेंड्स अजून एक आता आपल्याला मेन टॉपिक आहे तो म्हणजे डेन्सिटी फाइंड आउट करण्याकरता येतंय न्यूमेरिकल. 100% येतं, 1 मार्काला न्यूमेरिकल यावर्षी आहेच. सो काय आहे तर डेन्सिटी फाइंड आउट करण्याकरता सगळ्यात पहिले तर डेन्सिटीचा फॉर्म्युला N × M A³ Na बरोबर. आता हा फॉर्म्युला आपल्याला CET पर्यंत लक्षातच ठेवायचा आहे. सो ओके. सो डेन्सिटी म्हणजे काय मित्रांनो, मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजेच डेन्सिटी. आता कधी कधी असं पण विचारलं जातं की SI युनिट ऑफ डेन्सिटी तर kg/m³. ओके. सो इथं मी लिहिलेलं आहे. कधी कधी तुम्हाला विचारल्या सुद्धा जाऊ शकतं. सो आपल्या अशा प्रश्नांमध्ये खूप वेळ वाचतो, सॉल्व करायचंही काम पडत नाही आणि 1 मार्क सहज मिळतो. ओके. सो फ्रेंड्स आता डेन्सिटीचं एक न्यूमेरिकल तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दाखवतो मी की डेन्सिटीचं काय असतं. कॅल्क्युलेट द मोलार मास ऑफ मेटल हॅव्हिंग द डेन्सिटी 9.3 आणि दॅट फॉर्म सिंपल क्युबिक युनिट. आता बघा सिंपल क्युबिक म्हणजे काय तर 1. सिंपल क्युबिकचं काय असतं 1 असतं, 1 ॲटम असतो फक्त सिंपल क्युबिक मध्ये. ओके. सिंपल क्युबिक मध्ये फक्त 1 ॲटम असतं आणि A³ × Na तर त्याची व्हॅल्यू काय दिलेली आहे आपल्याला 2.6. ओके. सो फ्रेंड्स आता हे 9.3 हे आपल्याला काय दिलेलं आहे डेन्सिटी दिलेली आहे. 9.3 ही आपल्याला डेन्सिटी दिलेली आहे. आता डेन्सिटीचा फॉर्म्युला तुम्हाला माहितच आहे. काय डेन्सिटीचा फॉर्म्युला इथं तुम्हाला दाखवतो. D = N × M अपॉन A³ Na. सो हा फॉर्म्युला तुम्हाला पाठच असला पाहिजे. फॉर्म्युला नसेल तर काहीच येत नाही. तुम्हाला तोंडी करता आलं पाहिजे. फॉर्म्युला नाही जरी लिहिता तरी तुम्हाला व्हॅल्यू त्यात पुट करता आले पाहिजे. सो फ्रेंड्स 9.3 आपल्याला ही डेन्सिटी दिलेली आहे. सो आपण 9.3 इथं पुटअप केला. आता 1 कुठून आला तर सिंपल क्युबिक. सिंपल क्युबिक मध्ये किती ॲटम असतात तर 1 असतात म्हणून 1 लिहिला. आणि A³ Na ची व्हॅल्यू आपल्याला गिवन मध्ये दिलेली आहे 2.6. सो फ्रेंड्स आपण याचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर याचं मल्टिप्लिकेशन 210.2 मोल इतकं येतं. ऑप्शन नंबर A इज राईट. ओके. आता अजून एक न्यूमेरिकल आपण तसंच सेम टू सेम घेणार आहोत. तर काय आहे ते न्यूमेरिकल. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम प्रेझेंट इन युनिट सेल एलिमेंट हॅव्हिंग मोलार मास 190 डेन्सिटी 20 दिलेली आहे आणि A³ ची व्हॅल्यू दिलेली आहे 38. सो फ्रेंड्स तसंच आता आपण डेन्सिटीचा फॉर्म्युला वापरला. ओके. सो डेन्सिटीचा फॉर्म्युला वापरल्यानंतर आता N म्हणजे काय तर FCCचं वगैरे ते दिलेलंच नाही आपल्याला की FCCचं काढायचं आहे की कशाचं काढायचं ते दिलेलंच नाही म्हणून N ची व्हॅल्यू आपण Nच राहू देणार. डेन्सिटी आपल्याला दिलेली आहे 20. M ची व्हॅल्यू आपल्याला 190 दिलेली आहे अपॉन 38. ओके. सो फ्रेंड्स असं करणार आहोत आपण 20 × 38. ओके. आता 20 × 38 केल्यानंतर अपॉन 190 केल्यानंतर आपल्याला 4 उत्तर मिळणार आहे. ओके. सो फ्रेंड्स आता आपण अजून एक तसंच न्यूमेरिकल बघणार आहोत. आपण आता अजून एक न्यूमेरिकल आहे. काय न्यूमेरिकल आपल्याला कॅल्क्युलेट द मोलार मास ऑफ एलिमेंट विथ डेन्सिटी 2.7 दॅट द फॉर्म ऑफ FCC स्ट्रक्चर. याच्यात स्ट्रक्चर पण मेन्शन केलेलं आहे FCC स्ट्रक्चर. सो फ्रेंड्स FCC स्ट्रक्चर आता आपला डेन्सिटीचा फॉर्म्युला आपण पुट केला. FCC ची व्हॅल्यू काय असते ॲटम किती असतात FCC मध्ये तर 4 ॲटम असतात. ओके. M दिलेला नाही म्हणून आपण M तसाच ठेवणार. आता 40 आहे आपल्याला A³ ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 40 बरोबर. सो फ्रेंड्स डायरेक्टली आपण करून घेऊ. आता 4 आणि हे जर केलं आपण 4/40 जर केलं तर 10 येतं. ओके. आणि 2.7
म्हणजे डायरेक्ट काय उत्तर आलं 27 27. आता काय ऑप्शन दिलेला आहे आपल्याला बी नंबरचा. ओके. सो फ्रेंड्स, व्हिडिओ जर आवडला असेल, पुढचा जर व्हिडिओ पाहिजे असेल सोल्युशन चॅप्टर करता, तशी सुद्धा तुम्ही कमेंट करा. तसा सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला बनवून पाठवेल. ओके. थँक्यू. व्हिडिओ आवडले असतास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला सुद्धा लाईक करा, शेअर करा. थँक्यू.